विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. कृषी महोत्सव 2026 जत कृषी विभाग मार्फत या ठिकाणी कृषी महोत्सव साजरा होत आहे. मी आजच्या या सुंदर कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय गोपीचंद पडळकर सर, विधानसभा सदस्य महाराष्ट्र राज्य, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि या सोहळ्यास मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी जिल्ह्याचे आमचे मार्गदर्शक माननीय विवेक कुंभार साहेब, जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी सांगली, त्याचप्रमाणे अजय कुमार नष्टे साहेब, माननीय प्रांताधिकारी जत, माननीय प्रवीण धानोरकर साहेब, तहसीलदार जत, त्याचप्रमाणे गट विकास अधिकारी मुक्तेश्वर माडगुळ साहेब, जत तालुक्याचे जत शहराचे उपनगराध्यक्ष माननीय विक्रम साहेब ताडसर, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य, पंचायत समितीचे सर्व विद्यमान सदस्य, या सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतोय. मी सर्वप्रथम या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन करण्यासाठी अध्यक्ष म्हणून लावलेले आमचे लोकप्रिय आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. मी माननीय विवेक कुंभार साहेब यांना मी विनंती करतो की आपण माननीय आमदार साहेब यांचा सत्कार करावा प्लीज. या तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. टाळ्यांच्या गजरामध्ये एकदा या कार्यक्रमाची आपण चांगल्या पद्धतीने सुरुवात करूया. यानंतर माननीय श्री अजय कुमार नष्टे साहेब, प्रांताधिकारी जत यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. यांचा या ठिकाणी सत्कार होतो. उपविभागीय कृषी अधिकारी जत यांना मी विनंती करतो की आपण माननीय नष्टे साहेबांचा या ठिकाणी सत्कार करावा. यानंतर माननीय विवेक कुंभार साहेब, जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी सांगली यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. मी माननीय श्रीखंडे सर, उपविभागीय कृषी अधिकारी जत यांना मी विनंती करतो की आपण माननीय विवेक कुंभार साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करावा. त्याचप्रमाणे माननीय श्री धानोरकर साहेब, तहसीलदार जत यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. मी माननीय तालुका कृषी अधिकारी यांना मी विनंती करतो की आपण माननीय धानोरकर सर, तहसीलदार जत यांचा या ठिकाणी सत्कार करावा. जत तालुका फर्टिलायझर असोसिएशनचे अध्यक्ष माननीय राजेंद्र कन्नोरे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होतो. माननीय प्रदीप कदम साहेब यांना मी विनंती करतो की आपण कन्नोरे साहेबांचा या ठिकाणी सत्कार घ्यावा. यानंतर विद्यमान सदस्य जिल्हा परिषद सांगली माननीय सरदार पाटील साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. मी माननीय कदम साहेब यांना मी विनंती करतो की आपण सत्कार करावा.
यानंतर मी आपल्या जत शहराचे उपनगराध्यक्ष माननीय विक्रम ताडसाहेब यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. मी माननीय एचडीओ साहेब श्रीखंडे सर यांना मी विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सत्कार करावा. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य माननीय सौ कविता किरण पाटील यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. मी राठोड मॅडम यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊ. पाटील मॅडम यांचा सत्कार करावा प्लीज. माननीय श्री डॉक्टर खिलारे साहेब शिवाजी अशोक खिलारे यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. माननीय तालुका कृषी अधिकारी यांना मी विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावा. त्याचप्रमाणे सर्व जिल्हा परिषद सदस्य मान्य श्री येलगोंडा आमसिद्धा तोरणे, मान्य सौ सावित्री तमनगौडा रवी पाटील, मान्य सौ कविता किरण पाटील, मान्य श्री सरदार संपतराव पाटील साहेब, मान्य श्री रमेश देवरसे साहेब यांचाही या ठिकाणी सत्कार होत आहे. मान्य श्री सुनील पवार साहेब उपस्थित असतील तर त्यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी यावं. त्याचा या ठिकाणी मान्य तालुका कृषी अधिकारी आणि उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या मार्फत सत्कार होत आहे. मान्य श्री डॉक्टर खिलारे सर, त्याचप्रमाणे माननीय सौ स्वप्नाली मनोज मासाळ सर, माननीय सौ शीला जीवानवर यांचा या ठिकाणी सत्कार होत उपस्थित असतील तर व्यासपीठावरती यावा आणि आपला सन्मान स्वीकारावा. विद्यमान पंचायत समिती सदस्य माननीय सौ कल्पना महादेवी अंकलगे, माननीय सौ शालनताई कोरे, माननीय सौ संगीता सावंत, माननीय श्री उत्तमराव कट्टीमणी, माननीय श्री सदाशिव दगीकर, माननीय श्री रविकुमार बगली, माननीय श्री लक्ष्मण पांडुरंग चव्हाण, माननीय सौ नकुसा धर्मो सेंडगे, माननीय सौ सुनीता बेडगे, माननीय सौ विना बिरादार, माननीय श्री प्रमोद सावंत साहेब या सर्वांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. मी माननीय एचडीओ साहेब आणि तालुका कृषी अधिकारी कदम साहेब यांना मी विनंती करतोय. मान्य श्री विजय रोपनोर साहेब आपण हे या ठिकाणी यावाने आपला सन्मान स्वीकारा अशी मी विनंती करतोय. मान्य श्री सचिन बोराडे साहेब, मान्य श्री अर्चना नाथा पाटील, मान्य श्री महेश अशोक गावडे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. कृपया व्यासपीठावरती यावं आणि आपला सन्मान स्वीकारावा. मी माननीय प्रदीप कदम साहेब तालुका कृषी अधिकारी आणि श्रीखंडे सर उपविभागीय कृषी अधिकारी या दोघांना मी विनंती करतो की या मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करावा. आपल्या जत नगरीचे नगरपालिका नगरसेवक सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत असं गृहीत धरून मी सर्वांची नावं वाचतोय. माननीय श्री राजकुमार साळे साहेब, माननीय लक्ष्मीबाई कैकाडी, माननीय प्रमोद हिरवे साहेब, माननीय विना तंगडी मॅडम, माननीय सीमा पट्टण सिटी, माननीय गौतम आयबळे, माननीय संतोष कुमार कांबळे, माननीय नीलाबाई कोळी, माननीय प्रणिता यादव, माननीय इम्रान गौंडी, माननीय संगीता सोनुले, माननीय अर्चना केंगार, माननीय स्वप्नील शिंदे, माननीय विकास माने, माननीय सुप्रिया बामणे, माननीय शबाना जमखंडी, माननीय मोहन भैया कुलकर्णी, माननीय फिरोज नदाफ, माननीय अनुसया माने, माननीय काजल काळे आणि माननीय नंदिनी मठपती, त्याचप्रमाणे माननीय मिथुन भिसे, माननीय परशुराम मोरे, माननीय महादेव कोळी या सर्वांचं या ठिकाणी मनापासून मी स्वागत करतोय आणि आपला या ठिकाणी सत्कार झालेला असं मी मनापासून भाजपा शहराध्यक्ष अण्णा भिसे यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. मी मान्यवरांना सर्व नगरसेवकांना मी विनंती करतो की आपला या ठिकाणी सन्मान घ्यावा. माननीय सौ मनीषा दुधाळा, माननीय श्री बसवराज गुरुपाद यांची, माननीय सौ मीनाक्षी अभंगे या सर्वांचा या ठिकाणी सत्कार होतोय. या ठिकाणी पोलीस विभागातील मला वाटतं अधिकारी आले असतील त्यांचा या ठिकाणी सत्कार होते. माननीय श्री कोळेकर साहेब, PI जत पोलीस ठाणे, माननीय श्री अजित थोरबोले,
तेव्हा SP जत SDPO या ठिकाणी उपस्थित सर्व शेतकऱ्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. जत दुय्यम बाजार येथे असलेले सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे सांगली जिल्हा मार्केट कमिटीचे सर्व पदाधिकारी यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. मी मान्यवरांना विनंती करतो की आपला या ठिकाणी सन्मान घ्यावा. तसेच माननीय श्री सुभाष गोब्बे साहेब एक प्रगतशील शेतकरी शिक्षण विभागामध्ये काम केलेले, त्यांना मी विनंती करतो की आपला हा सत्कार स्वीकारावा असं मी विनंती करतोय. माननीय सुभाष गोब्बे साहेब. त्याचप्रमाणे माननीय श्री मारुती पवार सरपंच, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम केलेले, त्यांनी महाराष्ट्र शासनाकडून सुद्धा त्यांना वेगवेगळे पुरस्कार मिळालेले, त्यांना मी विनंती करतो की आपण आपला सत्कार या ठिकाणी स्वीकारावा. त्याचप्रमाणे माननीय श्री विक्रम ढोणे साहेब सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतायत, त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आपणास विनंती करतो की आपण हा सन्मान स्वीकारावा. या ठिकाणी माननीय कुंभार साहेब उपविभागीय कृषी अधिकारी विटा यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. माननीय तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम साहेब यांना मी विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावा. आपल्या जत तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माननीय चिकू माळी साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. मी विनंती करतोय आपणास की आपण व्यासपीठावरती यावं आणि हा सत्कार स्वीकारावा. माननीय चिकू माळी. खरं तर भारतीय राज्यघटनेमध्ये ज्यांना खरोखरच चांगला स्थान आहे, लोकशाहीचा एक चौथा स्तंभ म्हणून ज्यांना आपण ओळखतोय, तर ते आपले सगळे पत्रकार बंधू. या सर्व पत्रकार बंधूंचा, मग ते प्रिंट मीडिया असतील, डिजिटल मीडिया असतील, सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आमच्या पत्रकार बंधूंचा या ठिकाणी आम्ही खरोखरच सन्मान करतोय, सत्कार करतोय. मी माननीय रविकिरण पवार साहेब यांना मी विनंती करतोय की आपण सर्व पत्रकार बंधूंचा या ठिकाणी सत्कार करावा प्लीज. लोकशाहीतील चौथा स्तंभ म्हणून ज्यांचं आपण खरोखरच कौतुक करतो, की ज्यांच्यामुळे कोणताही कार्यक्रम यशस्वी होत नाही, असे पत्रकार बंधूंचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय. जत तालुक्यामध्ये ठिबक सिंचनामध्ये काम करणारे ठिबक सिंचन असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब माने यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. मी आपणास विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचंय आणि माननीय श्रीखंडे साहेबांच्या हस्ते या ठिकाणी आपला सत्कार होतोय, तो स्वीकारावा. जत तालुका कृषी पदवीधर व कृषी पूरक उद्योग सेवा सहकारी संस्था मर्यादित याचे चेअरमन मान्य गणेश माळी, MSc ऍग्रिकल्चर, नोकरी कधी केलेली नाही पण MSc झाल्यानंतर डायरेक्ट शेतामध्ये उतरणारे, त्यांचा या ठिकाणी मी सत्कार घेण्यासाठी मी विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचं. गणेश माळी. या कार्यक्रमासाठी आणि सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ज्यांना आपण आमंत्रित केलेलं आहे ते माननीय श्री BJ पाटील साहेब, उपकृषी अधिकारी तासगाव, यांना मी विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचं. सर, दिलगिरी व्यक्त करतो की आपल्याकडे लक्ष केलं नाही माझं, प्लीज. द्राक्ष या पिकावरती ज्यांचं खरोखरच मार्गदर्शन घ्यावं अशी व्यक्ती आपल्या समोर आपण उभा केलेली आहे, ते माननीय BJ पाटील साहेब तासगाव यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. धन्यवाद सर.